नमस्कार, मी शैला तवडे. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे कोलंबी भात. यासाठी मी सुकी कोलंबी वापरली आहे. चला तर मी इथे भात शिजवून घेतलेला आहे. 2 मोठे कांदे कापून घेतलेत, आलं लसूण पेस्ट आणि सुकी कोलंबी पॅनमध्ये परतून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. आता आपल्याला भात फोडणी घालायला द्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घातलेले. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. मी आता कापलेला कांदा तेलात घालते. आपल्याला कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन करेपर्यंत परतायचं आहे. आता आलं लसूण पेस्ट घालून ते सुद्धा कांद्यासोबत बरोबर परतून घेते. आणि जी कोलंबी आपण भिजत घातली होती ती सुद्धा मी त्यात घातलेली आहे. लाल तिखट घातलंय. हळद घातलेली. थोडासा गरम मसाला. या ठिकाणी कोलंबी घालून मी चांगला आता हे परतून घेणार आहे. आता आपण शिजवून घेतलेला भात या कढईमध्ये घालायचा आहे. आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी आता हे चांगलं एकजीव करून घेते. आपलं मीठ घालायचं बाकी आहे. कोलंबी भातात चांगली मिक्स झाली की मी मीठ घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झणझणीत असा आपला कोलंबी भात तयार होतोय.
भाताला सुगंध आत्तापासूनच यायला लागला आहे. आपल्याला अजून 10 मिनिटं हा वाफवून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान असा भात तयार झालेला आहे. या भाताची चव सुद्धा तेवढीच छान आहे. नक्कीच करून बघा, तुम्हालाही आवडेल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.